हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? तर आज मी आले मम्मीकडे. आज मम्मी पप्पांच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि उद्या 14 एप्रिल आहे, जयंती आहे. तर घराची तुम्ही बघू शकताय थोडीफार साफसफाई केलेली आहे. तर आता मी थोडा फ्रेश होणार आहे आणि मग त्यानंतर तुम्हाला भेटते. पुढे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा. बाय. छान अशी घराला आम्ही लाइटिंग लावलेली आहे. शकताय मी फ्रेश झालेली आहे आणि आता थोड्या वेळात मी तयार होईल आणि मम्मी पप्पांचं ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन करणार आहोत आम्ही. हे बघा इथे लाइटिंग लावलेली आहे. दादा बेबी सो आता केक कटिंग चालू होणार आहे आमचं. फार जास्त काय नाहीये, छोटंसं असं सेलिब्रेशन करतोय आम्ही कारण मम्मी पप्पांची थोडी तब्येत बरोबर नाही आहे, त्याच्यामुळे छोटंसं आम्ही आमच्यातर्फे केक वगैरे आणलेलं आहे आणि छोटंसं सेलिब्रेशन करतोय. सो तुम्ही बघा. शकताय तुम्ही. ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करतोय आम्ही. आणि इथे दिदी आवरून घेतलं दीदीने घरातलं. इथेही मला जास्त शूट करता आलं नाही कारण का मी दुपारी झोपली होती. खूप जास्त झोप येत होती कारण का 13 एप्रिलला आम्ही खूप वेळ गप्पा मारल्या, छान एन्जॉय केलं सर्व काही. आणि इथे बघू शकता मम्मीने पुरण बनवलं आहे. तुम्ही बघू शकता इथे खीर होती आहे, इथे आमटीची तयारी चालू आहे आणि इथे मी चहा ठेवला होता माझ्यासाठी. आणि पुरणपोळीचं पुरण तयार झालेलं आहे, तुम्हाला दाखवते ते. खीर बनवायचं चाललंय आता. ड्रायफ्रुट्स वगैरे टाकले तर त्याच्यात आपल्याला भाजलेल्या शेवया टाकायच्या आहेत. ते मम्मी आमटी बनवते तुम्ही बघू शकता. आणि ते आम्ही छान असं रेडी झालेलो आहोत, तुम्ही बघू शकता. कमेंट मध्ये सांगा नक्की. चला तर भेटूया आपण थोड्या वेळात. बाय. आता आम्ही तुम्ही बघू शकताय इथे आर्यन आहे. आता निघालो आहोत रॅलीसाठी. ही दीदीची सोसायटी आहे, इथे दीदी राहते. आणि हे आमच्या इकडचं. हो हाय काय आले लावून तुम्ही बाबी आणि आम्ही लोक पण तिकडे असतो. तुम्ही बघू शकता आम्ही निघालेलो आहोत आणि
कसं आम्ही सर्वांनी ब्ल्यू घातलेला आहे. आर्यननी ते व्हाईट घातलंय, दीदीने वगैरे, तायडीने नवीन ड्रेस आहे तो घातला. छान बसलोय कारण का रॅली खूप पुढे गेली त्याच्यामुळे. ते कधी गेले रे ते रॅली सोबत गेले का? रॅली पुढे गेलं मामा यांचाही सरकार मी आपल्या जनता गॅरेजचे कार्यकर्ते आमच्या इथे 5 ते 6 दिवस भीम महोत्सव असतो आणि इथे रोज कवाली, भीमगीते, लावणी हे सर्व कार्यक्रम होत होते. करते आणि जयंतीच्या महोत्सवामुळे एवढा उत्सव होता की मला प्रॉपर व्हिडिओ शूट करता आला नाही आहे. आणि मी माझ्या नाचण्यातच दंग होती. वर्षातून एकदाच आमचा सण येतो, तो असं होतं आम्ही त्याची अक्षरशः वाट बघतो. आता जयंती होऊन गेली, आता पुन्हा 1 वर्ष आम्हाला त्यासाठी वाट बघावी लागणार आहे. त्यासाठी आम्ही मनसोक्त नाचतो, इतकं नाचतो की आमचे अक्षरशः पाय दुखतात. एक दिवस हा आमचा आनंदाचा असतो. म्हणजे आम्हाला आजपर्यंत जेवढा आनंद नसेल होत तेवढा भीम जयंतीला आनंद होतो. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठीच नव्हे तर इतर जाती आणि धर्मांसाठी पण त्यांनी खूप काही केलेलं आहे. त्यांचं मोलाचं योगदान आहे. आणि अशा मी विनम्र अभिवादन करते. आणि तुम्ही बघू शकता अक्षरशः आम्ही इतकं नाचलो आहे. दीदी आहे, दीदीची फ्रेंड आहे वैशू दीदी,
आणि आर्यन आहे, संगीता आहे. खूप जास्त आम्ही नाचलो म्हणून मला प्रॉपर शूट करता आलेलं नाही आहे. जिनं आपल्या पतीकडे कधीही कसलाही हट्ट धरला नाही, कधी रुसली देखील नाही. पहाटे उठून गोवऱ्या शेळी थापून कोळसा विजून पै पैका जमून. आणि तुम्ही इथे बघू शकताय भीम जयंतीसाठी खास जर्मनची पाहुणी आलेली आहे. जर्मनला राहते ती आणि भीम जयंतीच्या खास कार्यक्रमासाठी, जयंतीसाठी, रॅलीसाठी ती इथे आलेली आहे. आणि तिने खूप जास्त एन्जॉय केला, खूप जास्त नाचली ती. आणि इतकी मोठी गर्दी बघून ती म्हणजे एकदम शॉक झाली की बापरे, इंडियामध्ये, मुंबईमध्ये इतकं मोठं जयंती उत्सव केला जातो. आणि ती तुम्ही बघू शकताय ती किती छान नसते. ब्लू आणि व्हाईट कलरची अशी साडी घातलेली आहे. आणि तिच्यासोबत इतके लोक फोटो काढायला वेडे होते. तिच्यासोबत जो मुलगा आहे तो माझ्या बहिणीच्या मैत्रिणीचा काहीतरी मुलगा आहे. मला नाव इतकं सांगता नाही येणार. त्याची होणारी बायको आहे ती. मिरवणूक झाली आहे, म्हणजे मिरवणूक संपली आहे, पण जागोजागी डीजे वगैरे चालू आहे. ते आता 2 मिनिटात मिरवणूक संपेल. आम्ही घरी जातोय आता. भरपूर टाईम झालेला आहे, 11 वाजलेले आहे. आणि घरी जाऊन स्पेशली पुरणपोळी, आमटी, भात, कुरडई, पापड, खीर हे सर्व खायचं आहे. खूप जास्त भूक लागलेली आहे आम्हाला. सर्वांनी जय भीम बोलायचं आहे. जय भीम. इथे भोजनदान ठेवलेलं आहे 14 एप्रिल निमित्त, बघू शकता तुम्ही. भोजनाचा कार्यक्रम आहे.
इथे बघा खीर आहे, इथे भजी आहेत आणि इथे आमटी केलेली आहे मम्मीने. इथे बघू शकताय मम्मीने गरम गरम पुरणपोळी बनवलेली आहे माझ्यासाठी आणि दीदीसाठी. खूप छान पुरणपोळी झाली होती आणि मला फार आवडते पुरणपोळी. म्हणजे आमच्या घरात ॲक्च्युली सर्वांनाच आवडते. शक्यतो आम्ही 14 एप्रिलला तर करतो, पण इतर वेळी पण खाऊ वाटलं तर करतो, पण 14 एप्रिल आमचं फिक्स आहे. सो आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगला. बाय.